कशा प्रकारची परिस्थिती निर्माण करण्यात आली आणि राजीनामा द्यावा लागला हे त्यांनी अत्यंत संयमी आणि सभ्य भाषेत सांगितलं. त्याआधी त्यांनी असंही सांगितलं की कशी आपल्याच लोकांनी दगाबाजी केली, आपल्याच लोकांनी खंजीर खुपसली पाठी, आणि अशा पद्धतीनं एक वातावरण निर्माण झाल्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर खुर्चीला चिटकून राहण्यात काय अर्थ नव्हता आणि नाही, कारण ठाकरे कधीही सत्तेचे लालसी व लोभी नव्हते आणि नाही. एका विशिष्ट परिस्थितीत माननीय शरद पवार साहेब आणि काँग्रेस नेतृत्वानं उद्धव ठाकरेंना राज्याची धुरा सांभाळण्याची विनंती केली आणि म्हणून त्यांनी ती स्वीकारली. आणि आज जे महाविकास आघाडीच्या विरोधात तोंडाची डबडी वाजवत आहेत किंवा माननीय शरद पवारांना दोष देत आहेत किंवा संजय राऊत यांना दोष देत आहेत, हे सगळे बहुसंख्य मंत्री ज्या महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळामध्ये सामील झाले, त्यांना उत्तम खाती मिळाली, कोणीही तेव्हा विरोध केला नाही. किंबहुना महाराष्ट्रामध्ये एक अनोखा प्रयोग होतो आहे अशा पद्धतीची त्यांची सगळ्यांचीच भूमिका होती आणि हा प्रयोग पुढला 25 वर्ष चालायला हवा अशा पद्धतीची यांची वक्तव्य आहे. त्याच्यामुळे आता कोणत्याही कारणानं बाहेर पडायचं आहे किंवा पाठीत खंजीर खुपसायचं आहे, दगाबाजी करायची आहे म्हणून कारणं कशा करतात येत. या सगळ्या प्रकरणात जे राष्ट्रवादीला, काँग्रेसला किंवा माननीय शरद पवारांना दोष देत आहेत, मला आश्चर्य वाटतं. यापैकी बहुसंख्य लोकांचं राजकीय पालनपोषण हे राष्ट्रवादीत आणि खास करून शरद पवारांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे आणि फक्त मंत्रिपदासाठी हे लोक आपल्याकडे आले होते, त्यांना आम्ही सामावून घेतलं. मी तुम्हाला नावं घेऊन सांगू शकतो. तरी काही हाडाचे कडवट शिवसैनिक तिथं त्याच्यामध्ये होते आहेत, ते गेल्याचं आम्हाला दुःख आहे. कालपर्यंत आम्ही त्यांच्याविषयी भावना व्यक्त करत होतो, उद्धवजी व्यक्त करत होते तुम्ही या म्हणून, पण शेवटी काल त्यांना जे काय एक कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं सरकार हे पाडून दाखवण्याचं, ते त्यांनी पाडून दाखवलं, त्याबद्दल त्यांना शुभेच्छा. महाराष्ट्रामध्ये मला माहीत नाही काय आता राजकीय घडामोडी किंवा सत्ता परिवर्तन कशा प्रकारे होत आहे, पण आम्ही सगळे महाराष्ट्रावर प्रेम करणारे लोक हे राज्य चालवत होतो. आमच्यासारखे लोक तर सत्तेच्या बाहेर राहून पक्षाचं काम करत होते, समन्वयाचं काम करत होते. हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं, शाहू फुले, आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे, यशवंतराव चव्हाण अशा अनेक महान लोकांनी राज्य घडवायला खूप मोठे श्रम आणि कष्ट घेतले. त्यांचा विचारांचा वारसा घेऊन राज्य पुढे चाललं होतं. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर सगळ्यांचा विश्वास होता. विशेषतः या महाराष्ट्रातील सर्व जाती, धर्म आणि पंथ यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरती एक अगाढ श्रद्धा आणि विश्वास व्यक्त केला होता. स्वतः माननीय शरद पवार साहेब असतील किंवा सोनिया गांधी असतील, प्रमुख नेत्यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्यावरती विश्वास टाकला होता. पण शेवटी हे सरकार पाडण्यासाठी पहिल्या दिवसापासून प्रयत्न सुरू होते आणि ते कोणत्या प्रकारे प्रयत्न सुरू होते वारंवार आम्हाला लक्षात येत होतं. पण ते कसेही वागले, त्याने ज्या पद्धतीनं सरकार पाडण्यासाठी आमदारांवर ज्या प्रकारचे दबाव आणले गेले यंत्रणांच्या माध्यमातून, पण महाराष्ट्राचं नवीन सरकार कुठलं येणार असेल त्याचं नेतृत्व कोण करते मला माहीत नाही. पण आमची भूमिका अशी आहे, एक उत्तम विरोधी पक्ष, विधायक विरोधी पक्ष म्हणून काम करावं. आम्ही सगळे पक्ष संघटनेच्या कामाला झुंपून घेऊ आणि पहिल्या दिवसापासून आम्ही कधीच बोलणार नाही हे सरकार आम्ही पाडू, हे सरकार आम्ही घालवू. येणाऱ्या नवीन सरकारनं महाराष्ट्राच्या हितासाठी काम करावं अशा आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. सर, तुम्ही ट्विट केलेलं आहे जय महाराष्ट्र, नेमकं तुम्ही काय सूचित करू पाहताय? मी नेहमीच सकाळी जय महाराष्ट्र करतो. आज मी धनुष्यबाण टाकलेलं आहे शिवसेनेचं आणि जय महाराष्ट्र म्हटलं की कळावं की धनुष्यबाण
जिंदा है, जिंदाबाद है, बरं का. हम्म. आणि जय महाराष्ट्र हा आमचा मंत्र आहे, लक्षात घ्या, हा आमचा मंत्र आहे. आज इथे बसलो आहे, शिवसेनेचं मीठ खातो आहे आणि 15 मिनिटांनी कुठे पळून गेलो, कुठे गेले ही आमची अवलाद नाही. इथेच बहुधा उद्या दुपारनंतर मी ईडी समोर हजर होणार आहे आणि मी माझी भूमिका स्पष्ट करेन. मला पक्षाच्या कामापासून रोखण्यासाठी, महाराष्ट्राचं काम करण्यापासून रोखण्यासाठी हे सगळे दाबदबाव सुरू आहेत. या दाबदबावाला बळी पडून आमचे काही लोक पळून गेले असले तरी मी उद्या ईडी समोर हजर होईल आणि कोणत्याही प्रकारची कारवाई झाली तरी मी त्याला सामोरा जाईल. सर, बंडखोर आमदारांचं असं मत आहे की अजून आम्ही शिवसैनिक आहोत आणि भविष्यात आम्ही उद्धवजींना देखील कन्व्हिन्स करू. आज सकाळीच माझ्या एका आमदाराशी बोलणं झालं, मी नाव सांगत नाही. झाल्या प्रकाराबद्दल त्यांनी हळहळ व्यक्त केली. तुम्ही उद्धवजींना काय कन्व्हिन्स करणार? तुम्ही पक्ष फोडलेला आहे, पक्ष फोडायला निघालेला आहात, अनेक प्रकारची तुम्ही आयुधं वापरता आहात. ज्या पक्षाने 2.5 वर्षापूर्वी उद्धवजींचा घात केला, शिवसेनेचा घात केला, तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसता आहात. भारतीय जनता पक्षाशी आमचे व्यक्तिगत भांडण असण्याचं कारण नाही. हा एक तत्वाचा लढा होता, लढाई, या स्वाभिमानाची ती लढाई होती आणि त्यातून आम्ही एक सरकार स्थापन करावं लागलं आम्हाला. 2.5 वर्षापूर्वी जर काही व्यवस्थित चर्चा झाली असती, वाटाघाटी झाल्या असत्या, आमचं सगळ्यांचं म्हणणं ऐकलं असतं, कदाचित पुढला प्रयोग झाला नसता. हे सगळ्यांना माहिती आहे. तेव्हा आता कशा करता तुम्ही हे सगळे खेळ करताय? खेळ तुम्ही संपवलेला आहात, त्याचा अर्थ खेळ संपला असं होत नाही. हा काय कठपुतळ्यांचा खेळ नाही आहे ना. ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही एक जिवंत ज्वलंत अशी शिवसेना आहे. ती संपवण्याचे प्रयत्न कोणी करू नये. जर कोणी स्वतःहून दूर गेले असतील तर त्यांनी त्यांचा वेगळा मार्ग स्वीकारावा. आम्ही आमचं काम करत राहू आणि ही बाळासाहेबांची शिवसेना पुन्हा एकदा आज आहेच, गगनाला गवसणी घालण्या इतपत आम्ही मोठी करू. म्हणजे कसं काय, त्यांना आदल्या दिवशी माझ्याजवळ बसले होते, माझ्यावर चहाही प्यायले होते पळून जाण्यापूर्वी. केसरकर राष्ट्रवादीतूनच आलेले आहेत, आपल्याला माहीत असेल. त्याच्या आधी काँग्रेस पक्षामध्ये होते. केसरकर आमचे चांगले मित्र आहेत, बरं का. काहीतरी कारणं शोधायचे म्हणून देऊ नका. मी जबाबदार आहे किंवा शरद पवार जबाबदार आहे ही काय कारणं नाही. या सगळ्या गोष्टी उद्धवजी वारंवार सांगत होते. समोर येऊन तुम्ही बोलू शकत होता. महाविकास आघाडीची स्थापना केली म्हणून मी जबाबदार असेल तर ठीक आहे. आम्ही सगळ्यांनी मिळून महाराष्ट्राच्या हितासाठी आणि महाराष्ट्राला शिवसेनेचा मुख्यमंत्री मिळावा हे जे स्वप्न आम्ही सगळ्यांनी पाहिलं होतं आणि माननीय उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना जे वचन दिलं होतं की मी मुख्यमंत्री करीन शिवसेनेचा आणि शिवसैनिक करीन, त्या वचनासाठी जर संजय राऊत यांनी प्रतिष्ठा पणाला लावली असेल तर केसरकर यांच्यासारखे लोक जे म्हणत आहेत आम्ही जबाबदार आहोत, होय, शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी मी प्रयत्न केले आणि मी जबाबदारी घेतो. तुम्ही काय करणार आहात? तुम्ही शिवसेनेचा मुख्यमंत्री करताय का? आता तुमचा नेता मुख्यमंत्री होणार आहे का? दोन्ही भांडीच करावे लागणार आहेत आपल्याला. लक्षात घ्या, तुम्ही स्वाभिमानाची मीठ भाकरी सोडून जी चाकरी करताय याच्यात तुम्हाला सगळ्यांना भविष्यामध्ये पश्चाताप होईल. श्री एकनाथ शिंदे हे कडवट शिवसैनिक आहे. अनेक वर्ष त्याने शिवसेनेचं काम केलेलं आहे. त्यांच्याबरोबरचे अनेक लोक, गुलाबराव पाटील असतील, संदीपान भुमरे असतील, असे अनेक लोक आहेत की ज्यांनी अनेक वर्ष पक्षाचं काम केलेलं आहे. पक्षासाठी त्यांनी संघर्ष केलेले आहे. त्यांनी एक वेगळा मार्ग स्वीकारलेला आहे. आता आम्ही त्या मार्गात कोणताही अडथळा आणणार नाही. त्यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर त्यांचे जे काय असोसिएशन आहे ते करावं. आम्ही आमचं काम करत राहू. आता आपले मार्ग वेगळे आहेत, आम्ही आमच्या मार्गाने आहोत. तुम्ही तुमचा मार्ग वेगळा निवडलेला आहे, त्या मार्गाने आपण जाऊ शकता. आता एकमेकावरती दोष देण्यात काही अर्थ नाही. सर, सीएम ने अब रेजिग्नेशन दे दिया है, अब आगे शिवसेना की क्या रणनीति रहने वाली है? देखिए, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी जो पार्टी के चीफ है शिवसेना के, कल रात को अपने पद से इस्तीफा दिया है
सर्वोच्च न्यायालय में जिस प्रकार का निर्णय आया है उसके बाद पद पर रहना उनके लिए उचित नहीं था। बहुत ही नैतिकता की राजनीति करने वाले वो नेता है। कल त्यागपत्र दिया है, लोगों से अपील की है कि किस परिस्थिति में उनको ये पद छोड़ना पड़ा। 2.5 साल तक उद्धव जी के नेतृत्व में कांग्रेस और राष्ट्रवादी की सरकार चली, शिवसेना उसमें थी अर्थात, और सभी का उनको सहकार्य मिला, सोनिया गांधी हो, पवार साहब हो। लेकिन उद्धव जी ने जाते वक्त कहा कि मेरे ही लोगों ने मुझसे गद्दारी की, बेईमानी की, इसलिए ये सरकार अब मैं नहीं चला सकता हूँ। लेकिन शिवसेना इज नॉट बॉर्न फॉर पावर, पावर इज बॉर्न फॉर शिवसेना। हम सत्ता के लिए पैदा नहीं हुए, सत्ता हमारे लिए पैदा हुई। ये बाला साहब ठाकरे जी का एक मंत्र रहा हमेशा। हम वापस काम करेंगे और फिर एक बार अपने बलबूते पर सत्य पे आएंगे। धन्यवाद। सर, कल ईडी ने आपको समन किया है कि मुझे समझ किया है, मैं कल जाने की कोशिश कर रहा हूँ। मैं एक लॉ मेकर हूँ, मैं मेंबर ऑफ पार्लियामेंट हूँ, मुझे जिम्मेदारी मालूम है। मुझे मालूम है ये सब कौन कर रहा है, उनके पीछे कौन है और क्यों हो रहा है, ये पूरा देश जानता है। देश के सभी विभागों के मुख्यमंत्री, हमारे अपोजिशन के नेता, सबके मेरे पास फोन आ रहे हैं और मैंने सबको कहा, अभी मेरी पवार साहब से भी बात हुई, मैंने उनको भी कहा मैं कल जा रहा हूँ। और पवार साहब ने मुझे कहा संजय तुम अकेले नहीं हो, हम सब आपके साथ हैं, तो मुझे डर नहीं है, मैं मेरी बात रखूँगा। ये राजनीति के स्टेप है मुझे रोकने के लिए, पार्टी को रोकने के लिए, उद्धव जी को रोकने के लिए, लेकिन हमने जिंदगी में कोई गलत काम नहीं किया। काल ज्यावेळी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला त्याच्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी एबीपी माझ्याशी संवाद साधला आणि असं सांगितलं की कदाचित मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्व गुणामध्ये कुठे ना कुठे कमी घडली, त्याच्यामुळे ह्याच्यावरती पाहू आम्ही। मुख्यमंत्री या काळात नवीन होते, पण त्यांचे नेतृत्व गुण काय आहेत महाराष्ट्राने पाहिलेले आहेत। ज्या प्रकारे काल जनतेच्या मनामध्ये हळहळ व्यक्त झाली, अस्वस्थता आहे या सगळ्या घडामोडींमुळे, त्याच्यामुळे आम्ही पाहतोय की त्यांचं नेतृत्व पुन्हा एकदा नव्या तेजानं उजळून निघालेलं आहे। आम्हाला चिंता नाही, पक्ष जागेवर आहे, पक्ष उभा राहिला आणि पक्ष वाढेल। धन्यवाद। दररोजच्या नवनवीन बातम्या व घडामोडी जाणून घेण्यासाठी शबनम न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा।